मयुरी आणि अनय दिवसभर आपापल्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे पुन्हा एकमेकांसमोर येणं होत नाही. आता पुढे संध्याकाळी 5 वाजता मयुरी नेहमीच्या वेळी घरी जायला निघताना तिला अनयची आठवण येते. म्हणून ती त्याच्या केबिनकडे पाहते, पण तिला काहीच दिसत नाही. म्हणून मग ती त्याला निघाल्याचा मेसेज करते आणि लिफ्टकडे जाते. तोच तिच्या फोनची मेसेज टोन वाजते. ती पाहते तर अनयचा मेसेज असतो. ओके, नीट जा, मला जरा काम आहे, त्यामुळे मी नेहमीच्या वेळी येईल. ती मेसेज वाचते आणि मोबाईल बॅगमध्ये टाकून निघून जाते. ती गेली हे कन्फर्म होताच अनय पण कुणाशी तरी कॉलवर बोलत तिथून निघतो. तो ऑफिस बाहेर येतो तर तिथे पार्किंगमध्ये आयुष त्याच्या कारजवळ उभा असतो. चलायचं? अनय त्याच्याजवळ जात बोलतो. ऑफकोर्स बॉस, पण मला एक कळत नाही आहे, तू आजचा दिवस तरी लवकर घरी जायचं होतं, मग तू आपल्या ऑफिसला का जातोय? कारण तिथली काम मी तुझ्या भरवशावर नाही ठेवू शकत. आय कांट बिलीव्ह ऑन यू, अनय कारमध्ये बसत बोलतो. दिस इज नॉट फेअर यार, मी इतक्या वर्षापासून तुझ्यासोबत आहे, तरीही तू माझ्यावर भरोसा नाही करू शकत हा सेल्फिश मॅन. आयुषी रागात कारमध्ये बसत बोलतो. दिस इज फेअर बिकॉज यू आर अ मोस्ट लेझी पर्सन ऑन माय स्टाफ. डोंट टॉक टू मी. यार, एवढा काय चिडतोय? मी तर बस सहज बोललो, पण तुलाही माहीत आहे ना की तू सोडून मी दुसऱ्या कुणावरही विश्वास नाही करू शकत, अगदी मयुरीवरही नाही. आणि तसंही आज ती कॅलिफोर्नियाची डील फायनल करायची आहे आणि त्याआधी त्यांच्याशी कॉन्फरन्स कॉलवर काही डिस्कशनही करायचं आहे, म्हणून मी ऑफिसला येतोय. प्लीज अंडरस्टँड. एका अटीवर. तुझ्या सगळ्या अटी मान्य, अनय पटकन बोलतो. आधी अट तर ऐक. बोल. तू मला तुझ्या आत्ताच्या घरी, म्हणजे तू आणि वहिनी राहता त्या घरी डिनरसाठी नेशील. मला वहिनीच्या हातचं जेवण एकदा टेस्ट करायचं आहे. व्हॉट? नो, अनय पटकन ब्रेक मारत बोलतो. ओ यस, तसंही तुमच्या लग्नाच्या वेळी तू माझी ओळख तुझा मित्र म्हणून करून दिलेली आहे आणि तू विसरला असशील तर आठवण करून देतो की त्या दिवशी मंदिरात मीच तिचं कन्यादान केलं होतं, त्यामुळे तेवढा हक्क तर दाखवूच शकतो. तुला असं नाही वाटत का की तू जरा जास्तच बोलतोय? अनय चिडून बोलतो. ॲक्च्युली मला तुझ्या दद्दूचा फोन आलेला. तेच म्हणालेत की एकदा तुझ्या घरी एक चक्कर मार आणि तुमचं नक्की काय चाललंय ते त्यांना कळवायचं आहे. म्हणजे थोडक्यात आमची जासूसी करायची तर? अनय त्याच्यावर नजर रोखत बोलतो. सॉरी, बट तुलाही माहीत आहे की मी दद्दूला नाही म्हणू शकत नाही. आयुष मान खाली घालत बोलतो. तूच काय, मी पण नाही बोलू शकत. शेवटी आपलं म्हणायला आपल्या आयुष्यात त्यांच्याशिवाय दुसरं आहेस कोण? अनय उदास होत बोलतो. हे ब्रो, प्लीज. आता जुन्या गोष्टी आठवून सेंटी नको होऊस आणि मलाही नको करूस. आयुष टॉपिक चेंज करत बोलतो. ते सॉरी तुझ्या जवळच ठेव आणि मला सांग, मी तुझ्या घरी जेवायला येऊ का नाही ते? आयुष मूळ मुद्द्यावर येत बोलतो. ठीक आहे बाबा, ये तू. शेवटी अनय वैतागून बोलतो. आजच येऊ? ये, आजच ये. येस एप्पी, मी दद्दूला मेसेज करून सांगतो. बोलतच आयुष त्याचा मोबाईल घेऊन मेसेज करायला लागतो. ठीक आहे, मी पण मयुरीला फोन करून सांगतो. अनय पण त्याचा फोनला कनेक्ट ब्लूटूथ कानाला लावतो आणि मयुरीला कॉल करतो. तिसऱ्याच रिंगला ती कॉल उचलते. हॅलो, पलीकडून मयुरीचा आवाज येतो. हॅलो मयुरी, कुठे आहेस तू? ऑन द वे आहे, घरीच चालले. इफ यू डोंट माइंड, आज माझा एक मित्र येतोय घरी डिनरसाठी, तुला चालेल ना? नाहीतर मग मी जेवण ऑर्डर करतो. अनय थोडासा अडखळत बोलतो, कारण त्याला तिची काय रिॲक्शन असेल याची काहीच कल्पना नव्हती. ॲक्च्युली माझी काहीच हरकत नाही आहे, पण त्यांना आपल्या लग्नाबद्दल तुला कळतंय ना मला काय म्हणायचं ते? डोंट वरी, त्या बाबतीत काहीच टेन्शन नाही. मग मी जेवण ऑर्डर करतो. नाही नको अनय, त्याची काही गरज नाही. ये.
मी बनवते ना घरी काहीतरी, नाहीतर तुम्हीच सांगा तुमच्या मित्राला काय आवडतं ते बनवते. मयुरीच्या बोलण्यावर अनय एकदा आयुषकडे पाहतो, तर त्याचं अनयकडे किंवा त्याच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नव्हतं. तो त्याच्या मोबाईलमध्ये गेम खेळण्यात बिझी होता. पावभाजी कर, त्याला ती खूप आवडते, अनय पटकन बोलतो. ठीक आहे, चालेल, ठेवू फोन? अनय कॉल कट करून ब्लूटूथ काढून ठेवतो आणि एक नजर आयुषकडे पाहून पुन्हा कार चालवण्याकडे लक्ष द्यायला लागतो. सोबतच मनात विचारांचे घोडेही दौडतच असतात. त्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू जमा होतात, जे लपवण्यासाठी तो त्याच्या डोळ्यांवर गॉगल चढवतो. अनयचा कॉल कट केल्यावर घरी जाणारी मयुरी कॅब ड्रायव्हरला कॅब मार्केटमध्ये घ्यायला लावते. मार्केटजवळ आल्यावर कॅबवाल्याला तिथेच थांबायला सांगून ती आत जाते. तिथून ती भाजीसाठी लागणारे सगळे व्हेजिटेबल्स घेते. तिथेच असलेल्या एका बेकरीमधून पाव घेते आणि परत कॅबजवळ येते. त्यात सामान ठेवून ती आत बसणारच की कोणीतरी तिचा हात धरतं, म्हणून ती वळून पाहते तर तो वीरेन असतो. अरे वीरेन, तू इकडे कसा? मयुरी त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडून घेत बोलते. ती त्याच्याकडे पाहते तर तिला त्याच्या डोळ्यांच्या कडा जरा लालसर असल्यासारख्या वाटतात. तो किंचित हलतही होता. ते मी जरा काम होतं इकडे म्हणून आलेलो. आणि तो इकडे तिकडे पाहत बोलतो. अरे ते जरा मार्केटमध्ये सामान घ्यायला आलेले, आता जातच होते, चल येते मग मी. मयुरी कॅबचं डोअर ओपन करायला लागते. तिला त्याची अशी अवस्था पाहून तिथं थांबणं योग्य नाही वाटत, पण ती डोअर ओपन करण्याआधीच वीरेन पुन्हा तिचा हात धरतो आणि यावेळी अगदी घट्ट धरतो. वीरेन हा कसा आहे हे तिला चांगल्या प्रकारे माहीत होतं, म्हणूनच ती त्याच्यापासून लांब राहायची, पण आज त्याने तिला बाहेर गाठलं होतं. वीरेन, तू काय करतोय? हात सोड माझा, मला हे अजिबात आवडत नाही. बस मी काय म्हणतोय ते एक प्लीज. ठीक आहे, पण तू हात सोड माझा, मयुरी बोलते. तसं वीरेन तिचा हात सोडतो. ती पाहते तर त्याच्या बोटांचे वळ तिच्या हातावर स्पष्ट दिसत होते, इतका त्याने तिचा हात घट्ट धरला होता. मयुरी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, प्लीज मला हो म्हण ना. मी तू म्हणशील ते करायला तयार आहे, प्लीज. का आपल्या ऑफिसमधल्या प्रियाचं ट्रान्सफर झालंय म्हणून का तू आज माझ्या इतका मागे लागलाय? ती रागातच बोलते, कारण आज पहिल्यांदाच तिचा कुणीतरी अशा प्रकारे हात धरला होता. ती 1 महिन्यापासून अनयसोबत होती, पण त्यानेही अजून एकदासुद्धा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नव्हता. माझं तुझ्यावर प्रेम. वीरेन अजून काही बोलणार त्याआधीच ती त्याला गप्प करते. गप्प बस. प्रेम? अरे तुझ्यासारख्या माणसांचं प्रेम हे फक्त शरीरापुरतंच असतं. काल प्रिया होती, आज माझ्या मागे लागलाय, उद्या दुसरी कोणीतरी असेल. तू ना लांडग्याच्या जातीचा आहेस, जे संधी मिळताच लचके तोडायला तयार असतात. मयुरी त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिचा हात धरला यामुळेच इतकी चिडली होती की रागाच्या भरात तिच्या मनात त्याच्याबद्दल असलेली सगळी भडास मोकळी करत होती. तू जरा जास्तच बोलते, असं नाही वाटत का तुला? आता इथून तुला हात धरून ओढत नेला ना, तरी कोण आहे ग तुझ्या मागं मला जाब विचारणारं? समजतीस कोण तू स्वतःला? म्हटलं थोडंसं प्रेमाने बोलू, पोरगी हो बोलेल, मग निदान काही दिवस मज्जा मारून सोडून देऊ. कोण येणारे मला जाब विचारायला? तू तर त्याला माझी कमजोरी समजते काय? लांडगा म्हणालीस ना मला, आज तुला दाखवतोस मी लांडगे कसे लचके तोडतात ते. बोलत असतो तिच्याजवळ जात तिचा हात पकडणारच की त्याआधीच एक जवळपास 40 वर्षे वय असलेली एक व्यक्ती त्या दोघांच्या मध्ये येऊन उभी राहिली. काय चाललंय इथे? ती व्यक्ती जराशा रागाने वीरेनला विचारते. तुला काय करायचंय? तू निघ इथून, मी पाहून घेईन. बोलतच वीरेन त्या व्यक्तीला हाताने बाजूला ढकलायला लागला. तसं त्या व्यक्तीने त्याचा तोच हात धरून त्याला गरकन फिरवत त्याच्या पाठीला लावला आणि अजून जोरात पिळला. तसं वीरेन जोरात ओरडायला लागला. ताई, तुम्ही जा, ह्या मूर्खाला मी पाहून घेतो. ती व्यक्ती मागे वीरेन अंगावर धावून आला म्हणून भेदरलेल्या मयुरीकडे पाहत बोलते. मयुरी पटकन कॅबमध्ये बसते आणि कॅबवाल्याला चालायला सांगते.
खरं तर तिला माहीत होतं की कधीतरी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. वीरेन तिला विचारणार आणि ती त्याला नाही म्हणणार, पण तो इतकी आक्रमक भूमिका घेईल असं तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तिला रस्त्यात लागणाऱ्या मंदिरात जाऊन तिथे थोडा वेळ बसून स्वतःला नॉर्मल केलं आणि घरी यायला निघाली. मयुरी घरी येते. ती अजूनही शॉकमध्येच असते. ती कॅबमधून उतरून तशीच आत जाते. तसेच ड्रायव्हर मागून तिचं सामान आत आणून देतो. त्यालाही कळत होतं की झाल्या प्रकरणाने ती किती बिथरली असणार आहे. ताई, तुमचं सामान. ड्रायव्हर गेटमधून आत येत स्टोअरवर बसलेल्या मयुरीला आवाज देत बोलतो. पण ती काहीच बोलत नाही. तशीच बसून असते. तोच तिथे बसलेला लिओ त्याच्यावर गुरगुरायला लागतो. म्हणून मग तो गेटच्या थोडा आत तिच्या बॅग ठेवून निघून जातो. त्याचं पेमेंट मयुरीने आधीच कॅबमध्ये बसतानाच केलेलं होतं, त्यामुळे त्याला त्याचंही टेन्शन नव्हतं. ड्रायव्हर निघून गेल्यावर लिओ तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्या हातावर चेहरा घासायला सुरुवात केली. त्याच्या त्या स्पर्शात आपलेपणाची भावना होती जी तिला जाणवताच ती त्याच्या गळ्यात हात टाकून रडायला लागली. तिने वीरेनच्या रिॲक्शनबद्दल विचार केला होता, पण तिला खरंच कल्पना नव्हती की तो इतका आक्रमक होईल. आज तिला त्याचं बोलणं खटकत होतं की कोण आहे तुझ्या मागे मला जाब विचारणारं. खरंच की ती त्याच्याशी भिडायला तयार तर होती, पण जर आज तिला खरंच काही झालं असतं तर कोण होतं तिचं त्याला जाब विचारणारं? ना आई, ना वडील, ना कुणी भाऊ, नाही बहीण. शिवाय अनय त्याला ओळखत किती होती त्याच्यावर अवलंबून राहायला. आजही ती झोपताना तिच्या रूमला आतून लॉक करून घ्यायची. आणि तसंही ती जरी त्याच्यावर विश्वास करत होती तरी त्याचं काय? तिने सगळं सांगितल्यावरही त्याने केला असता का तिच्यावर विश्वास? घेतली असती तिची बाजू समजून? हाही प्रश्नच आहे. कारण नाही म्हटलं तरी तो एक पुरुष आहे हे सत्य बदलण्यासारखं नव्हतंच. तिची आई जेव्हा एकटी पालक म्हणून तिचा सांभाळ करत होती तेव्हा तिनेही अनुभवल्या होत्याच की तिच्या आईवर असलेल्या पुरुषांच्या वासनेने भरलेल्या नजरा. आणि बाकी स्त्रियांनी तिच्या आईला नाव ठेवताना तिला माहीत होतं की तिची आई चुकीची नाही आहे. ती कधीच चुकीची वागली नाही. आणि या सगळ्यावरूनच तिच्या आईने एकदा तिला सांगितलेलं की सगळ्यांनाच कधीच एका तराजूत तोलू नये. कदाचित म्हणूनच तिने एकदा अनयवर विश्वास ठेवायचं ठरवलं होतं. तिच्या आईसाठी किंवा तिच्या आईमुळे. पण अजून त्यांचं नातं त्या पदावर नव्हतं पोचलं की ती काही म्हणाली तर तो डोळे मिटून तिच्यावर विश्वास करेल. आताशी तर ते मित्र म्हणून एकमेकांशी बोलायला लागले होते. आणि त्यात जर असं काही विपरीत घडलं असतं तर? शेवटी विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागतं. म्हणून ती मान झटकत उठते आणि लिओला पुन्हा एकदा गोंजारत सगळं सामान घेऊन आत निघून जाते. इकडे लिफ्टमध्ये उभं राहून गेम खेळणाऱ्या आयुषचा मोबाईल वाजायला लागतो. तसं तो घाईने कॉल उचलतो. त्याची ती रिॲक्शन पाहून अनय त्याच्याकडे पाहायला लागतो. हॅलो. समोरून कोणीतरी काही बोलतं. व्हॉट? कसं काय? बरं ठीक आहे, तुम्ही दद्दूला सांगा, मी बघतो त्याच्याकडे. त्यांना काही करायची गरज नाही आहे. समोरून परत काहीतरी बोलल्या जातं. तुम्ही दद्दूकडे द्या, मी बोलतो. हॅलो दद्दू, मला कळालंय सगळं. तुम्ही नका काळजी करू, मी पाहतो. हो, डोंट वरी, मी करतो आणि भाईला पण सांगतो. हो, तिला सांभाळायला लावतो. हो नक्की, पण तुम्ही त्रास नका करून घेऊ. ठेवू फोन? एवढं बोलून आयुष कॉल कट करतो. तेव्हा त्याचं लक्ष हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहणाऱ्या अनयकडे जातं. भाई, एक प्रॉब्लेम झालाय. आयुष त्याला भाई बोलतो तसा त्याचा चेहऱ्यावर टेन्शन येतं आणि त्याबरोबरच काहीतरी चुकीचं घडलंय याची खात्री होते. आयुष, जे काही असेल ते स्पष्ट आणि पटकन बोल. भाई, मी तुला सगळं सांगतो. ते आपण वहिनीमागे तिच्या सिक्युरिटीसाठी म्हणून एक माणूस लावला होता ना, तसाच एक माणूस दद्दूनी पण लावला होता. आणि ते आज म्हणजे तुझा फोन झाल्यावर वहिनी मार्केटमध्ये गेली होती वाटतं, तर तिथे असं म्हणून आयुष त्याला मार्केटमध्ये झालेला सगळा प्रकार सांगतो.
तर हे सगळं दद्दूला त्यांच्या माणसाने लगेच कॉल करून सांगितलं. आणि तुला तर माहीत आहे दद्दू तिच्या बाबतीत किती संवेदनशील आहेत. त्यांनी लगेच टेन्शन घेतलं आणि त्यांचा BP त्यामुळे लो झाला. म्हणून डॉक्टर अंकलनी कॉल करून त्यांना माझ्याशी बोलायला लावलं. अजून काय म्हणाले ते? अनय एकदम शांततेत विचारतो. ते म्हणत होते की किल दॅट बास्टर्ड अदरवाईज मग ते सगळं हँडल करतील. आणि तुला माहीत आहे की त्यांनी जर सगळं हँडल केलं तर आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल. नाव काय आहे त्या मूर्खाचं? बस 5 मिनिट मी सगळी इन्फॉर्मेशन काढतो. पण भाई आपल्या माणसाने ऑलरेडी त्याचा एक हात मोडला आहे. आयुष थोडंसं घाबरत बोलतो, कारण अनयची शांतता ही वादळासारखी भयानक असते हे त्याला चांगलंच माहीत होतं. शेवटी कळायला लागल्यापासून पाहत होता तो त्याला. मला इन्फॉर्मेशन हवी आहे आयू. बाकी तुझं एक्सप्लेनेशन तुझ्याजवळच ठेव. आणि हो, आजची ती कॅलिफोर्नियावाली डील एकतर डिले कर आणि नसेल होत तर कॅन्सल कर. करतो भाई म्हणत आयुष कुणाला तरी कॉल करायला लागतो. आणि लिफ्टचं डोअर उघडलेलं पाहून अनय मोठी मोठी पावलं टाकत त्याच्या केबिनकडे निघून जातो. आणि यामुळे आयुष अजूनच टेन्शनमध्ये येतो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.